नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 16 तारखेला एक मैदान भरते, आमदार केसरी अतुल पर्व. डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचं हे मैदान आहे आणि स्थळ हे वडगाव, तालुका कराड, मलकापूरमध्ये. प्रथम बक्षीस तुम्ही बघितले 5 लाख, द्वितीय 3 लाख, तृतीय 1 लाख, चतुर्थ 80,000, पंचम 50, सहावा 41 आणि सातवा 30,000. या मैदानातील आपण टॉपचे पैरे केलेले आहेत. एक अंदाजित पैरे आहेत, बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. सगळ्या टॉपचा पैरा फिक्स झालेला आहे. एक अंदाजित पैरा आहे, फिक्स झाल्यास जमाच आहे. दशम हिंद केसरी बाकासूर आणि पंचम हिंद केसरी सर्जा ही जोडी आपल्याला बघायला मिळेल 16 तारखेच्या कराडमधील मलकापूर इथे होणाऱ्या भव्य दिवस ओपनच्या मैदानामध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे, ही जोडी आत्ताच मागे पळालेली आहे एक आठवड्यापूर्वीच, आणि या जोडीने 1 नंबरचा मान मिळवलेला. नक्कीच हीच जोडी पळणार आहे. एक अंदाजित पैरा आहे हा. कारण वैभव कदम यांनी सांगितले, बाकास सर्जाचे जे मालक आहेत, म्हणजे सर्जा तर त्यांच्याकडे आहे, त्यांनी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून. मैदान रिपोर्टरचा एक व्हिडिओ आहे, तिथे बघा तुम्ही जाऊन, की अजून एक त्यांनी सांगितलेलं धमाका फुटणार आहे. नक्कीच हा धमाका म्हणजे हीच जोडी पळणार आहे आपल्याला 16 तारखेच्या मैदानामध्ये. नक्कीच बघूया आपण, कारण ही जोडी जर पळाली तर नक्कीच 1 नंबर करणार. कारण गाडीला एवढं स्पीड आहे की सांगू शकत नाही. बाकासूर तर दोन्ही खांदी पळतोय, त्यामुळे कोणताही बैल भेटला तरी तो 1 नंबर करणारच. 1 नंबर करणारी जोडी. टॉपचा पैरा झालेला आहे. टॉपचा पैरा बुलढाणाचा बाब्या आणि लखन, विदर्भ एक्सप्रेस जोडी आहे ही. सगळ्यांना माहित आहे ही जोडी जिथे जिथे जाते ना, तिथं तिथं गुलालामध्ये 1 ते 2 नंबरात उतरते. 2 नंबरात उतरतेच, कारण यांना फक्त बाकासूरच हरवू शकतो. कारण ही जोडी, ह्या जोडीला एवढं स्पीड लागलेलं बीड जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरवरती मैदान झालेलं बघा. तुम्हाला आठवत आहे का? कारण तिथे घोटचा सर्जा आणि बाकासूर होता आणि बुलढाणाचा बाब्या आणि लखन होतं, ही जोडी होती. या जोडीला 2 नंबर भेटला होता आणि बाकासूरला 1 नंबर भेटला होता. नक्कीच या जोडीचा पहिरा झालेला आहे आणि ही जोडी त्या 5 लाखाच्या मैदानात नक्कीच वर्चस्व राखेल. कारण दोन्ही नंदी टॉपचे आहेत, दोन्ही खांदी पळणारे नंदी आहेत. आणि लखन तुम्हाला माहिती आहे, लखनची जर साथ असली कोणत्याही बैलाला तर तो नक्कीच 1 नंबर करण्यात यशस्वी ठरतो. बघूया, लखन आणि बुलढाणाचा बाब्या ही जोडी गट तर काढणार, सुट्टा काढणार, सेमी पण काढेल, पण फायनल काढेल का बघूया. एक टॉपचा पहिरा झालाय, टॉपचा. सगळ्यांना माहित आहे, जो सर्जा घोटकरांचा. बघितलंय तुम्ही कसा पळ आहे त्याचा, आणि तो मोठ्या मैदानात बाकासूर बरोबर पळतो. नक्कीच आता बाकासूरचा आणि घोटचा सर्जाचा पहिरा नाहीये 6 तारखेच्या मैदानात, 16 तारखेच्या मैदानात. नक्की कोण असेल? नक्की हा भोंगा, विठ्ठल नानांच्याकडे जो भोंगा आहे तोच पाळणार आहे. जो मुंबईचा बैल आहे भोंगा. नक्कीच विठ्ठल नानांनीच हा पहिरा केला असेल एक अंदाजित सांगतो, किंवा मालकाने, विठ्ठल नानांच्या भोंगाच्या मालकाने. नक्कीच ही जोडी मुंबईला बिनजोड पळते. तुम्हाला माहित आहे कशी जोडी पळते, आणि पब्लिकनं भोंगा असा पळतो काय बोलूच नका. नक्कीच ही जोडी जर पळाली, गट सुट्टाच काढणार. सेमीला सांगू शकत नाही. जर फायनलला जर आली, मधनं गाडी जर लागली, तर नंबर 1-2 मध्ये उतरेल गाडी. कारण गाडीला लई स्पीड आहे, दोन्ही बैल स्पीडचे आहेत. विठ्ठल नाना तुम्हाला माहिती आहे सप्त हिंदी केसरी ड्रायव्हर आहेत, त्यांना माहिती आहे गाडी कशी चालवायची आणि कशी नाही. बघूया आपण. सगळ्यांची आवडती जोडी, कारण ही जोडी जर जिथं जिथं पळते तिथं तिथं त्या जोडीला गुलाल हा मिळतोच. 22-11 पिस्टन आणि पिंटू शेट मोडक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल. नक्कीच ही जोडी त्या मैदानात एक अंदाजित पहिरा आहे, पळू शकते. कारण या जोडीचा अजून भरपूर दिवस झाले ही जोडी पळाली नव्हती. नक्कीच मोठं मैदान आहे म्हटल्याने ही जोडी टॉपचीच आहे.
बघूया आपण या मैदानात नक्की 22-11 पिस्टन आणि कॉकटेल ही जोडी गुलाल तशी गट हा फरकाने निघतो, कारण हे टॉपचे बैल आहेत. दोन्ही खांदे पळणारे दोन्ही पण बैल आहेत आणि ड्रायव्हर असणार एकच ड्रायव्हर असणार नामांकित ड्रायव्हर आहेत ते सनी ड्रायव्हर, कारण दोन्ही पण बैल सनी ड्रायव्हर हे चालवतात. पण बघूया आपण की नक्की या जोडीत गुलाल घेतील का. फाईट ही सगळ्या बैलात असणार आहे, कारण सगळ्यांचाच कस त्या मैदानात पणाला लागणार आहे. आणि मातीचं रान आहे, बघूया आपण काळ्या मातीचं रान आहे. सगळ्यात मोठा पैरा अंदाजित पैरा आहे नक्कीच मथुर, राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर आणि त्याच्यासोबत पाळणार आहे शिरसवडीकरांची रायफल. तुम्हाला माहिती आहे आत्ता मागेच ही जोडी पळालेली आणि बाळू ड्रायव्हर मांडवेकर यांनीच ही गाडी चालवलेली आणि गाडी तुम्ही बघितली सुट्टा निकाल घेतलेला फायनलचा रायफल शिरसवडीची. आणि 1001 मथुर बिंजोडचा बादशाह असं म्हटलं जातं त्या बैलाला. नक्कीच असा बिंजोडचा बादशाह आणि रायफल ही जोडी 16 तारखेच्या मैदानात पळणार का, आणि जर पळाली नक्कीच गट हा बघावा लागेल, फरकानेच काढते ही जोडी. सेमीला जर पब्लिकने गाडी लागायला पाहिजे, नक्की कळेल मथुर काय चीज आहे, कसा पब्लिक चिरत जातो. आणि तो सेमी पण पब्लिकनेच काढला पाहिजे. एक खूप प्रेक्षकांची इच्छा की मथुर फायनल किंवा सेमी असू दे पास झाला पाहिजे पब्लिकने. नक्कीच ही जोडी पाळणार, एक अंदाजित पैरा आहे, पैरा चेंज पण होऊ शकतो, पण ही जोडी गुलालात राहणार 100%.